14 फेब्रुवारीला पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जवळपास 3 वर्ष होत आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपण 27 फेब्रुवारी 2019ला बालाकोटचा हल्ला केला होता. त्यामध्ये काय झालं, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहे, त्याचं नुकसान काय, ह्या सगळ्या आपण गोष्टी बघू. पण ते जायच्या आधी आपलं थोडं मागं जावं लागेल आणि त्याचं बॅकग्राऊंड काय होतं ते बघावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी उरी हल्ल्यापासून सुरू झाल्या. उरीच्या आधी 2015 मध्ये उरीसारखंच आपले जवळपास 19 जवान जवळपास शहीद झाले होते आणि त्याचा बदला म्हणून आपण पण म्यानमारमध्ये एक सर्जिकल स्ट्राईक केला होता आपल्या जवानांनी. आणि तिथल्या आतंकवाद्या, तिथल्या रेव्होल्युशनरीला आपण बराच ॲक्शन करून बराच नुकसान केलं होतं त्यांचं. आणि ही एक प्रकारे आपली मानसिक जी शक्ती होती ती आपण दाखवून दिली की आपण डिसिजन घेऊ शकतो आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करू शकतो. ही एक कॅपेबिलिटी जे डेमॉन्स्ट्रेशन ते आपण दाखवलं होतं. पण हे झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानचं होम मिनिस्टर आहे आणि त्याची एस्टॅब्लिशमेंट आहे, त्यांनी काय रिॲक्शन दिली होती. त्याने रिॲक्शन दिली की हे जे सगळं म्यानमारमध्ये भारताने केलं ते कधी पाकिस्तानच्या विरुद्ध करायचा कधी त्यांनी विचार पण करायला नको, कारण की पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही आहे. आणि तसं पाहायचं म्हटलं म्हणजे पाकिस्तान म्यानमार कोणताच देश कमी नाही, कोणताच देश जास्त नाही. पण आपण पाकिस्तानला एक मित्रदेश म्हणून पाहत नाही. आणि आपण जर ठरवलं की काय त्याच्या विरुद्ध करायचं आपल्या देशाच्या फायद्यासाठी तर आपण नक्कीच करू शकतो. तरी आपल्याला मनोमन ठाऊक होतं. 16 सप्टेंबर 2016ला तुम्हाला आठवत असेल रविवारचा दिवस होता आणि सकाळी 5-5:30 वाजता लष्कर-ए-तोयबाच्या 4 आतंकवाद्यांनी आपल्या उरी तळावर हल्ला केला आणि त्यामध्ये आपले जवळपास 19 जवान शहीद झाले, 38 जखमी झाले. आपल्यासाठी खूप मोठा आघात होता. आणि याचं सैन्य अधिकारी मला वाटलं की आणि माझ्यासारख्याच माझ्या मित्रांना सगळ्यांना वाटलं आपण याच्याबद्दल काहीतरी जबाब द्यायला पाहिजे, याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण असं आधीची जर आपण आपला एक्सपिरियन्स पाहिला तसं वाटलं की हे काय एका महिन्यात थंड होऊन जाईल सगळं. आपण आज स्टेटमेंट देत आहे नॅशनल लेवलवर सगळीकडे की आपण याचा बदला देऊ वगैरे, पण होणार काही नाही. पण तरी आम्हाला वरून ऑर्डर झाल्या होत्या की तुम्ही जे काय आपल्याला करायचं आहे, तुमची जी रिॲक्शन आहे त्याचे ऑप्शन्स द्या. आणि अशा आम्ही आपले ऑप्शन्स तयार ठेवले होते. आमच्या जवानांना पण माहीत होतं की आपल्याला काय करायचं झालं तर ते त्यांची ट्रेनिंग तयार होती. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी असे या आपल्याला जे सर्जिकल स्ट्राईकचे त्यांनी रिहर्सल केल्या होत्या. आणि जसं माझ्या हाताखाली जवळपास 17 तुकड्या होत्या अशा, त्या सगळ्या तयार होत्या. पण मला असं मनोमन वाटलं नाही की आपल्याला कधी असा चान्स मिळेल करायचं. पण आम्ही पाठवून दिलं. आणि आश्चर्य म्हणजे 21 तारखेला आम्हाला सांगितली गो हेड. पण त्याच्यानंतर सगळं काय जे काय करायचं असलं प्लॅनिंग, प्रिपरेशन, इंटेलिजन्स कसं करायचं, एक्झिक्युशन करायचं कसं करायचं, त्यामधली इंटेलिजन्स कशी गॅदर करायची, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडल्या होत्या. आम्हाला ब्रॉड डायरेक्शन की तुम्ही हे सर्जिकल स्ट्राईक करा आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते द्या. आणि मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की यावेळेस आपल्या गव्हर्नमेंटनी, मेनली डिफेन्स मिनिस्टरनी ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्या सगळ्या पुरवल्या. म्हणजे रॉकेट लॉन्चर्स, बेस्ट ऑफ द रेडिओ सेट्स, बुलेट प्रूफ जॅकेट्स, थर्मल नाईट विजन डिव्हायसेस, चांगल्या रायफल्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मिळाल्या. त्याच्यामुळे काय की हे आपली जेव्हा तयारी पूर्ण असेल आपल्याला जे पाहिजे ते मिळालं तर अर्धा सक्सेस तर तिथेच होतो. तर ही एक चांगली गोष्ट झाली. आणि मग आम्ही तो प्लॅन केला हल्ला 27-28. कारण की हे जे हल्ला आमचा प्लॅन असतो, जे मिलिटरी लीडर्स असतात
की जे मिलिटरी कोणतंही ऑपरेशन असलं तर आमचं मून म्हणजे चंद्राच्या कलेवर खूप जास्त अवलंबून असतं. आता अशी जी ॲक्शन करायची असली तर आम्हाला जास्तीत जास्त अंधार पाहिजे होता. त्यामुळे तुम्हाला वाटतं जे 28-29च्या रात्री जवळपास अमावस्येची रात्र होती, 1-2 दिवस आधी, तर तो दिवस आम्हाला फायद्याचा होता आणि म्हणून आम्ही ठरवलं आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे केलो. स्ट्राईक केला, वापस आलो आणि या सगळ्या स्ट्राईकमध्ये जवळपास आम्ही पाहिलं की त्यांचे 82 टेररिस्ट आम्ही मारले होते. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सॅटिस्फॅक्शन आपल्याला जे मिळतं जास्त, आपल्या एकाही जवानाला इजा झाली नाही. आणि हा एक मला वाटतं भारतासाठी एकाहत्तरच्या लढाईनंतर एक खूप चांगलं ऑपरेशन होतं आणि जवानने उत्तमरित्या ते करून दाखवलं. तर त्यानंतर सगळ्यात पहिले पाकिस्तानची रिॲक्शन काय होती की त्यांनी सांगितलं की हे तर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, हे खोटं आहे. पण त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची मलिहा लोधी म्हणून एक अँबॅसेडर होते, त्यांनी सांगितलं आम्ही एक जवान पकडला भारताचा, तो सर्जिकल स्ट्राईक झाला आहे. म्हणजे मनोमन त्यांनी ॲक्सेप्ट केलं. तर मग जवान कसा काय पकडला, तर त्याच्यानंतर जवळपास 1 वर्षाने सगळ्या त्यांच्या ट्रान्सक्रिप्ट और सगळं त्यांचे जे कम्युनिकेशन आहे आपल्या पोलीस ऑफिसरचे ते पण आपल्याला माहीत आहे. आणि आपण 2 वर्षांनी जवळपास ते CD पण दाखवली कसं काय सर्जिकल स्ट्राईक झालं. तर आणि त्याच्यामुळे ते झाल्यानंतर सगळं शिक्कामोर्तब झालं या गोष्टीवर. पण एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पूर्ण भारत देशाने आपल्या नागरिकांनी, भारतातल्या सिटिझन्सनी आपल्या जवानांची, आपल्या सेनेची पाठ थपथपली. पण त्यामध्ये असे काही लोक होते, त्यांनी उगाच त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा शंका दाखवली. आणि 2 नाव तर मी तुम्हाला सांगतो. एक तर संजय निरुपम होता, त्याने सांगितलं की हे झालंच नाही सर, हे सर्जिकल आहे. आणि दुसरे आपले दिल्लीचे चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल, ते पण म्हटले हे सर्जिकल स्ट्राईक. म्हणजे मला असं सांगायचं आहे सैन्य अधिकारी म्हणून जिथे ज्यामध्ये मी इन्व्हॉल्ड होतो की हे जे सैन्य आहे हे तुमचं सैन्य, भारताचं सैन्य. यामध्ये तुम्ही त्याच्यावर अविश्वास दाखवू नका. हे काय पाकिस्तानचं सैन्य नाही. आणि भारतीय सैन्याला आपल्या देशाने कोणती कामगिरी दिली तर खात्रीने 100% आम्ही ते सक्सेस करून दाखवू. जसं बाकीच्या 99% लोकांनी आपल्या भारतीय सेनेची पाठ थपथपली, तसेच बाकीच्या राहिले 1% पण करायला पाहिजे. आमच्यावर अविश्वास दाखवणं. याच्यानंतर आहे की आपलं हे इंटरनॅशनल रिॲक्शन्स काय झाले. म्हणजे बाहेरच्या मोठ्या देशांनी आपल्याला हे जे सर्जिकल स्ट्राईक केलं त्याबद्दल काय म्हटलं. UK, USA, रशियानी कोणीच म्हटलं की तुम्ही काही बरोबर केलं नाही. सगळ्यांनी हे सांगितलं की तुम्ही आता याला एस्केलेट करू नका, रिस्ट्रेंट दाखवा. आणि फ्रान्स वगैरे ओपनली पाठिंबा दिला की ठीक आहे, जर अशा गोष्टी झाल्या तर तुम्हाला हक्क आहे. तर म्हणजे यामधून काय निष्पन्न झालं की जर तुमच्या धर्तीवर, तुमच्या भूमीवर कोणी टेररिस्ट स्ट्राईक करत असेल तर तुम्ही जे लोक ते करतात, जिथे कुठे असतील तिथे तुम्ही जाऊन त्यांना मारायचा तुमचा अधिकार आहे. हे एक खूप मोठी बाब त्यामध्ये झाली. दुसरी गोष्ट, याच्यानंतर बरेच लोक प्रश्न विचारतात की सर्जिकल स्ट्राईक झाल्या त्यामुळे काय आतंकवाद बंद झाला का. नाही, आतंकवाद कधीच बंद होत नाही. आतंकवाद्याला जर मरायचं असलं तर मरणारच. पण त्याचा जो डॅमेज आहे तो कमी आहे की जास्त हे आपण ठरवू शकतो. आधी जसे नेहमी जो टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज होत राहायच्या त्या नक्कीच कमी झाल्या. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जे 1972-73 मध्ये एकदा म्युनिक मध्ये ऑलिम्पिक्स झाले होते आणि त्यामध्ये म्युनिक ऑलिम्पिक्स विलेजमध्ये एक ब्लॅक सप्टेंबर गुरिला म्हणून एक आतंकवादी ऑर्गनायझेशन होतं, संघटन होतं. त्यांनी इस्रायलच्या ॲथलीट्सना तिथे जाऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे बरेचसे ॲथलीट्स मेले. पण त्याच्यानंतर 7-8 वर्षांनी जवळपास इस्रायलने सगळे आतंकवादी सोडून त्यांना मारून टाकले. मग
आपण असं म्हणू शकतो का की इस्रायलवर आतंकवादी कारवाई होतच नाही? होत राहतात, पण त्यामध्ये खूप रिडक्शन, खूप कमी अशा कारवाई होत राहतात. तर हेच म्हणणं आहे की जर आपण ज्या आपल्या शत्रू देशाला माहीत असतं किंवा जो कोणी अशा कारवाया करत असतो त्याला माहीत आहे की जर आपल्याला एक आपण थप्पड मारेल तर आपल्याला 2 मिळतील, तर नक्की 10 वेळा विचार करा हे करायचं की नाही. आणि म्हणूनच माझं हे जे सिग्नलिंग केलं आपण, बाबा रे तुम्ही केलं तर आम्ही चुपचाप बसणार नाही, तर हे मोठ्या प्रकारचं आपल्याला सक्सेस मानता येईल. याच्यानंतर आहे की हा असे जे ऑपरेशन होतात, या ऑपरेशनचं यशस्वी होण्यामध्ये काय काय मुख्य बाबी असतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पॉलिटिकल विल, राजनैतिक इच्छा, हे असणं खूप जरुरी आहे. आपल्या लोकतांत्रिक देशामध्ये जेव्हा आपले नेते किंवा आपलं गव्हर्नमेंट आपल्या सैनिकाला किंवा आपल्या एस्टॅब्लिशमेंटला सांगते तुम्हाला हे करून पाहिजे आणि त्याचे जे काही रिपरकशन्स आहेत तर ते मी घ्यायला तयार आहे, तर ही एक मोठी पॉलिटिकल विल जे आपलं दाखवलं गेलं हे खूप अप्रतिम होतं. आणि असं असलं तर मला नाही वाटत की आपण असे काही ऑपरेशन घ्यायला मागे पुढे पाहू. दुसरी गोष्ट, जसं मी आधी सांगितलं की जे पाहिजे कोणतीही गोष्ट ज्या सक्सेस करायसाठी, यशस्वी करायसाठी, ते सगळं आपल्याला मिळतं. यावेळेस मिळालं आणि त्यामुळे हा जे ऑपरेशन झालं खूप चांगल्या रीतीने सक्सेसफुल झालं. तिसरी गोष्ट, हायर लेवलवर अशा ऑपरेशनसाठी एक डिसेप्शन खूप महत्वाचं असतं. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण सांगितले आम्ही याचा बदला घेऊ वगैरे, तर पाकिस्तान बघत होतं काय करतं, भारत काय करत आहे. तर ह्या 26-27 सप्टेंबरच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती 29ला, आणि सगळे असे विचार करते की भारत आता काय म्हणेल की इंडस वॉटर ट्रीटी, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती कॅन्सल करेल भारत, आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला पाणी बिणी जाणं बंद होईल असं वाटलं होतं. आणि सगळे याच दृष्टीने विचार करत होते. आणि आपल्या गव्हर्नमेंटने पण जनरली तसा फसाट केला की हे बहुतेक असं होईल. आणि त्यामुळे जे लक्ष आहे आपल्या देशाचं सगळ्यांचं ह्या ज्या ऑपरेशनकडे न वळता याच्याकडे वळलं, आणि त्यामुळे हे खूप मोठा फायदा झाला. लोअर लेवलवर जे ऑपरेशन करत त्यांना सरप्राईज पाहिजे असतं, म्हणजे त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये आता मी सध्या सांगणार नाही, पण ते सरप्राईज आम्ही अचीव्ह केलं, कारण की त्याच्याशिवाय जे यश ते मिळत नाही. म्हणजे मोठ्या लेवलवर डिसेप्शन, लोअर लेवल सरप्राईज हे आम्ही 100% अचीव्ह केलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा 29 सप्टेंबरला प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा सगळे तयार होते. प्रेसचे लोक विचारायला की काय सिंधू नदीचं काय होणार, कराराचं काय होईल विचारायला, पण त्यांना आपल्या DGMOने सांगितलं की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. ते टोटली ते पण सरप्राईज झाले. म्हणजे हा एक मुख्य भाग होता याच्यासाठी, पॉलिटिकल विल, डिसेप्शन, सरप्राईज, आपल्याला जे पाहिजे ते मिळणं. आणि इंटरनॅशनल लेवलवर आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने एवढं चांगलं ओपिनियन केलं, एवढं चांगलं काम केलं की आपल्या विरुद्ध कुणीच काही बोलू शकलं नाही. तर हे एक मोठे फायदे होते ज्यामुळे ऑपरेशन सक्सेसफुल झालं, आणि त्याचा फायदा आपल्या देशाला भरपूर मिळाला. जसे की टेररिस्ट ऍक्टिव्हिटी एकदम रिड्यूस झाल्या, आणि पाकिस्तानला की आपल्या विरुद्ध काम करण्याचं सिग्नल गेलं की जर तुम्ही काय कराल तर आम्ही त्याचं प्रत्युत्तर जरूर देऊ. आता आपण बालाकोट हल्ल्याकडे वळूया. आतापर्यंत मी बॅकग्राऊंड दिलं, काय झालं, काय फायदे झाले. तर आता तुम्हाला याचं थोडंसं बॅकग्राऊंड देतो बालाकोट हल्ल्याचं. तुम्हाला आठवत असेल 14 फेब्रुवारी 2019 मध्ये साऊथ काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर आणि लितापूरच्या पुढे आपली CRPFची कॉन्वॉय आतंकवाद्यांनी टार्गेट केली म्हणण्यापेक्षा त्यांनी एक जे कार होती ती आपल्या कॉन्वॉयच्या मध्ये जाऊन ब्लास्ट केली, म्हणजे सुसाईड बॉम्बर असल्यासारखी. आणि त्यामध्ये मग जेव्हा सगळे
गडबड झाली, बाहेर लोक पळायला लागले आणि त्यामुळे त्याने ॲम्बुश केला आणि बऱ्याच जणांना आपले CRPFचे लोक शहीद झाले. हा एक मोठा हमला होता आणि माझ्या मते जसं आपण उरीला प्रत्युत्तर दिलं तसंच या लेतापूरच्या हमल्याला, पुलवामाच्या हमल्याला पण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. आणि करेक्टली आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या जवानांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. तर उरीच्या वेळेस पण असं झालं होतं आणि त्यामुळे जे डिसेप्शन, सरप्राईज या गोष्टी थोड्या कठीण झाल्या, जसं मी आधी सांगितलं होतं. कारण की नाव ते तयार होते आणि जेव्हा उरीच्या बद्दल आपण बोलतो तेव्हा मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की जर तुम्हाला परत सर्जिकल स्ट्राईक करायचं असला तर करू शकाल का. तेव्हाही माझं उत्तर होतं नक्कीच करू. तुम्ही जर आपल्या देशाने जर आम्हाला हुकूम दिलं तर आम्ही करू, पण कसं करू हे मी तुम्हाला सांगणार नाही. तर याचं सांगायचं कारण हे आहे की एकदा आपण जमिनीवरून आत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला तर तोच किस्सा परत परत करता येत नाही, कारण की तेव्हा शत्रू तयार असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं आपल्या इतिहासातलं तर छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं मी शाहिस्ते खानावर जाऊन परत अटॅक कर, तर तो यशस्वी होईल का? नक्कीच नाही, कारण की त्यामध्ये सरप्राईज असतं. ते एकदा केल्यावर सगळं तयार असल्यावर नाही होऊ शकत, तर मग ते सगळं तयार होते. मग आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग वेगळं काय की नेव्ही करू शकतो का, आपले स्पेशल फोर्सेस एअरबॉर्न ड्रॉप करू शकतात का, किंवा हवाई दल हमला करू शकतं का. तर हवाईचा जो आपला एअरफोर्सचा जो पर्याय आपण निवडला तो खूप महत्वाचा आहे, कारण की एकदा आपण एअरक्राफ्ट शत्रूच्या हद्दीत गेलं म्हणजे आपण त्याची हद्द ओलांडली तर हे युद्धाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. पण आपण उरीच्या वेळेस दाखवून दिलं होतं की आम्हाला तुमच्या देशाची काही कर्तव्य नाही, जे आमच्यावर हल्ला करतात त्यांनाच आपण डिस्ट्रॉय करतो. तर ही एक मोठी आपल्या मागे भक्कम बाजू होती आपल्या पाठीची, आणि त्यामुळे अगेन्स्ट परत सांगतो की आपल्या पॉलिटिकल विल जे होतं जबरदस्त होतं आणि हे डिसिजन हायेस्ट लेवलवर घेतलं गेलं की आपण बालाकोटला हल्ला करायचा. आणि बालाकोट का? बालाकोट असा एक कॅम्प आहे POK मध्ये ज्यामध्ये 350-400 टेररिस्ट मोस्टली JEM चे ते ट्रेनिंग करतात, राहतात, रेस्ट करतात, प्लॅन करतात. तर तिथे हल्ला केला तर आपण दुसरी एक सिग्नल जातं की तुमचे जे मेन ठिकाण आहे ते पण आम्ही उद्ध्वस्त करू शकतो. ह्यामध्ये सगळ्यात मोठी बाब आहे की ते तयार होते. तर हा हल्ला आपण 27 फेब्रुवारीला केला. आणि गमतीची गोष्ट अशी की आपल्या हिंदू धर्मात म्हणतो की जर आपण जर मरण पावलं तर 13 दिवस आपण शोक मानतो वगैरे. आणि आपल्या अशा मी बऱ्याच ऐकल्या लोकांचे रिॲक्शन की आपण 13 दिवसाच्या आतच जाऊन आपण रिॲक्शन केली. जसं उरीमध्ये पण आपण 16ला झाला आणि 28-29ला गेला, 13 दिवसातच प्रत्युत्तर दिलं. आणि यावेळेस पण 14ला झाला पुलवामा आणि आपण 13 दिवशी 27ला दिलं. म्हणजे असं दाखवून दिलं की आपले जे 13 दिवसातच आम्ही काम खतम. पण ते ऍक्च्युली ह्या कोइन्सिडन्स आहे. आर्मी जसं मी सांगितलं की मिलिटरी ऑपरेशनला आम्ही चंद्राची जी दिशा असते, चंद्राची कोर असते, केवढे असते किंवा अंधार कुठे, ते आम्ही नेहमी लक्षात ठेवतो. तर उरीच्या वेळेस जसं सांगितलं आम्हाला अंधार पाहिजे होता पूर्ण, आणि शेवटी थोडा वेळ उजेड होता यायच्या वेळेस. आणि आता जरा एअरफोर्स जे विमान असते, जर आपल्याला मूनलाईट जास्त असला तर तो जो फायद्याचा ठरतो. तर तुम्ही बघा 27ला वगैरे मूनलाईट चांगला होता, म्हणजे जवळपास पौर्णिमेच्या रात्र होती आणि त्यामुळे जायला सोपं होतं. म्हणून असं ठरवलं की या दिवशी जायला पाहिजे. पण
ते त्यांचे रडार वगैरे तयार होते. आपण जाऊन हल्ला केला. किती एअरक्राफ्ट गेले ते मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार नाही, पण एवढं सांगू इच्छितो की जे एकदम सक्सेसफुल त्यांचे रडारचे डिफेन्सेस आपण भेदले. आत गेलो 2 ठिकाणावर, एक एलसीच्या समोर आणि एक बालाकोट कॅम्पवर डायरेक्टली बॉम्ब टाकले. ऑपरेशन सक्सेसफुल केलं आणि सक्सेसफुल वापस आलो. हे सगळं झालं, आपण मारले वगैरे दाखवलं. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची सिग्नल कोणतं केलं, आपण काय सांगितलं पाकिस्तानला की बाबा रे तुम्ही तयार होता, सगळं होतं, तुम्हाला माहित आहे की आम्ही काहीतरी करतो, तरी सुद्धा आम्ही तुमचे डिफेन्सेस भेदून आत गेलो, बॉम्ब टाकले आणि वापस आलो. जे करायचं आम्ही करून आलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बालाकोट हा जो कॅम्प आहे, तिथून आपल्या जे एअरक्राफ्ट जे आपण वापरले, त्या एअरक्राफ्टचं त्यांची कॅपिटल जे इस्लामाबाद आहे, फक्त 3 मिनिटाच्या फ्लाईट टाईमवर आहे. म्हणजे हे पण आपण दाखवून दिलं की पाहिजे असतं तर आम्ही तुमच्या याच्यावर पण बॉम्ब टाकून आम्ही तुम्हाला इजा केली शकतो. पण आमचं ते ऑब्जेक्टिव्ह नव्हतं. आमचं ऑब्जेक्टिव्ह फक्त टेररिस्टनं खतम करायचं होतं. तर हा एक खूप मोठा जो म्हणजे ऑपरेशन आपण केलं आणि खूप मोठा आघात पाकिस्तानला पोचवला, तो मला वाटतं त्यांना जबरदस्त धक्का बसला त्यांना. पण जसं आहे की त्यांनी मागच्या वेळेस पण ऍक्सेप्ट केलं नव्हतं की हा जो स्ट्राईक झालाय, तसं ज्यावेळेस पण सांगितलं असं काही झालंच नाहीये. मग झालं नाही तर हे याच्या अगेन्स्ट माझे 2-3 पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिले त्याने सांगितलं की दाखवलं स्ट्रक्चर जसे तसे आहेत, ते काहीच झालेलं नाही. आपण जेव्हा आपण जे बॉम्ब वापरले ते स्पाइस बॉम्ब आहे, ते त्या टार्गेट मधल्या मनुष्यांना इजा पोहोचतात, स्ट्रक्चरना इजा पोहोचत नाही. एक पिक्युलर टाईपचं ॲम्युनिशन असतं, त्यामुळे ते दिसत थोडा बहुत डॅमेज होते, पण मॅक्सिमम डॅमेज जे आतमधल्या माणसांना होतं. दुसरी गोष्ट, या हल्ल्याच्या आधी बालाकोटमधून जर तुम्ही पाहिलं असेल किंवा कुठेतरी चेक केलं असेल की 350 ते 400 ट्रान्समिशन्स व्हायचे दुसऱ्या इक्विपमेंट. बॉम्ब टाकल्यानंतर त्यांचे ट्रान्समिशन जवळपास बंद झाले की 1 किंवा 2च झाले. एकदम काय झालं की ट्रान्समिशन बंद झाले, म्हणजे जरूर त्या इक्विपमेंटला इजा पोचली, जो कोणी वापरत त्याला इजा पोचली, तरच हे शक्य होतं. ही एक दुसरी गोष्ट आहे, जे दुसरं प्रूफ आहे की आपण केलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जर झालंच नाही तर मग तुम्ही जे फॉरेन करस्पॉन्डन्स आहे, सगळे प्रेस आहे, त्यांना का नाही जाऊ दिलं? 10 दिवस तुम्ही त्यांना त्या एरियातच जाऊ दिलं नाही. तर तुम्हाला दाखवायचंच होतं तर काहीच नाही झालं, तर तुम्ही दाखवून द्यायचं होतं, पण तसं केलं नाही. तर 10-12 दिवसात तुम्ही सगळं जसे ते करू शकता. तर हे गोष्टी आहे. आणि बाकीच्या आपल्याला ज्या कंट्रीज आहेत, सुपर पॉवर्स आहेत, पॉवर आपण म्हणतो, त्यांनी पण याच्यावर कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. जसं उरीच्या वेळेस झालं त्यावेळेस पण ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे आपल्याला एका प्रकारची मान्यताच मिळाली की जर तुमच्यावर कोणी काही केलं तर तुम्ही जरूर का, आम्ही त्याच्यावर काही ऍक्शन घेणार नाही. तर ही अगेन परत कन्फर्म झालं की, आणि पाकिस्तानला पण समजलं की जर आपण काही केलं भारताच्या विरुद्ध तर हे करतील आणि याला इंटरनॅशनल कम्युनिटी पाठिंबा देईल. तर ही एक मोठी गोष्ट झाली आहे. तर बालाकोट मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की जर आपण एअरफोर्स जर वापरलं ना तर हे इट इज कन्स्टिट्यूट, म्हणजे हे एक ऍक्ट ऑफ वॉर म्हणून धरले जाते. आणि त्यामुळे इथे जे डिसिजन पॉलिटिकल विल आहे हे घ्यायला खूप धैर्य लागतं. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आपली जी पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांनी ही डिसिजन घेतलं, हे आपल्या देशासाठी खूप मोठी बाब आहे. आणि त्यामुळे आता असं होऊ शकतं की पाकिस्तान ह्या ज्या गोष्टी करायला धजणार नाही. छोट्या मोठ्या होत राहतील, पण मोठ्या गोष्टी करणं त्याला शक्य होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं 26/11 झालं, बॉम्बे मध्ये जे आतंकवादी हमला झाला होता, त्यावेळेस पण आपले जवळपास 200च्या आसपास नागरिक मारले गेले होते. आणि देशात एका प्रकारचा राग होता, याचा बदला घेतला पाहिजे. आपण आपल्या लिडर्सने तेव्हा पण सांगितलं आपण बदला घेऊ, इटका जेव्हा पत्थर से देंगे, हे सगळं होईल. पण
काय झालं नाही. आणि हळूहळू जसं टाइम इज अ बिग हिलर म्हणतात, त्यामुळे वेळ जात राहिला आणि सगळं शांत झालं. आणि पाकिस्तानला अशाच गोष्टीची सवय झाली होती की ठीक आहे, एखादा महिना ओरडत राहतील, बोलत राहतील, पण शेवटी करणार काही नाही. आणि यावेळेस आपल्याजवळ बॉम्बेच्या जबरदस्त प्रूफ होते पाकिस्तानच्या विरुद्ध. तेव्हा पण एअरफोर्स हेच होतं, तेव्हा पण आर्मी हेच होती, तेव्हा पण सगळं ज्या त्यांचे शस्त्र, त्यांचे टूल्स जे होते देशाचे, हे तयार होतेच. जर मला असं वाटतं की तेव्हा आपण पॉलिटिकल विल वापरून जर ही गोष्ट केली असती तर आपल्याला पुढच्या जे आपल्यावर हल्ले झाले, आतंकवादी जे झाले आणि आपलं बरंचसं नागरिकांचं नुकसान झालं, ते कदाचित झालं नसतं. 100% आपल्याला सांगता येत नाही, पण मला असं वाटतं की तेव्हा पण हे आपण करायला पाहिजे होतं. तर ही एक बाजू झाली बालाकोटची. आता तुम्ही बघा याच्यानंतर काय आहे की जे बालाकोट झालंय ते तुम्ही बघा, आपल्या जे स्टॅटिस्टिकली जरी बघितलं तर आपल्या भारतात आतंकवादी हमले खूप कमी झाले. आणि काश्मीरमध्ये पण जे वातावरण आहे ते थोडं थंड व्हायला लागलं की त्याचा एक मेजर जो पैलू म्हणतो आपण, जे एक पॉइंट आहे की आर्टिकल 370 तिथे स्क्रॅप केल्यामुळे हळूहळू, म्हणजे एकदम बटन दाबल्यासारखे तर बंद होणार नाही, पण माझा पूर्ण विश्वास आहे की हळूहळू 10-12 वर्षात तिथे आतंकवाद एकदम मिनिमाइज्ड होईल, कमी होईल आणि काश्मीर आपल्या देशात इंटिग्रेट व्हायला खूप मदत होईल. कारण की आधीचं JNK जे होतं, एका देशात 2 देश असल्यासारखं होतं. आणि हे आर्टिकल 370 झाले त्याच्यामुळे जे लॉपसाइडेड जी गोष्ट होती ते जवळपास खतम केलं. तर ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे असं वाटतं की भारताची जी आंतरिक समस्या आहे, आंतरिक टेररिझमच्या गोष्टी आहेत जे भारताला इजा पोहोचू शकतात, त्या खूप याच्यात कमी होईल. मे बी माझं एक स्वतःचं म्हणणं आहे की आपले जे दिवस होते की आपल्याला कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा, ही जी आपली जी विचारसरणी होती ती मला वाटतं आपल्याला बदलायला पाहिजे. आणि या गोष्टीमुळे आपण दाखवून देणे, आपल्याला जो आपल्या विरुद्ध काम करतो त्याला माहीत पाहिजे, जर मी याला थप्पड मारली तर मला 2-3 बसतील, तेव्हाच तो चूप बसेल. म्हणजे आपण जे म्हणतो की आय फॉर एन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड. तर जेव्हा तुम्हाला माहित आहे की मी याचा डोळा फोडला तर हा माझा डोळा फोडेल, तर आपण पहिलेच ते डोळा फोडायला बघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर केलं तर आपण अशा प्रोटेक्शन पण घेतो की हा जर माझ्या अंगावर आला तर माझा डोळा सुरक्षित राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहील. म्हणजे त्या ज्या आपली जी विचारसरणी होती आपल्या देशाची, ही बदलायला पाहिजे. आणि मला वाटतं हळूहळू चांगली गोष्ट आहे की बदलत आहे. म्हणजे असं नाही की आपण हिंसेवरच झालं पाहिजे, पण जरूरत पडली तर हिंसेमध्ये पण हिंसा पण करायला आपण तयार राहायला पाहिजे. पण यामध्ये असं नाही मग आपण केलं तर काय होईल, आपल्यावर पण होईल. जसं आपण बॉक्सिंग रिंगमध्ये जातो की बॉक्सिंग रिंगमध्ये गेल्यावर माहित आहे की मी एक ठोसा मारला तर आपल्याला पण पडेल. जेव्हा आपण 5-6 मारतो 2-3 घ्यायची पण ताकद पाहिजे आपल्याला, तर तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की जेवढं आता आपल्या देशात स्थिती आहे तर मला निसंकोच असं सांगा असं वाटतं की आपण बहुधा या फील्डमध्ये यशस्वी झालेलो आहे. आतापर्यंत मी जे बोललो याचे मी शेवटी कन्क्लूड करतो की आज ही आपल्या देशाची स्थिती आहे, आंतरिक कायदा सुव्यवस्था किंवा बाहेर एक्सटर्नल अग्रेशन, हे मला वाटतं मॅनेजेबल आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपण ते या गोष्टी हाताळल्या. पण हे अशाच राहिलं पाहिजे. याचे मी मागे जाऊ इच्छितो की तुम्हाला आठवत असेल की 88, 89, 90 साली भारताची स्थिती काय होती. इंटरनल सिक्युरिटी आणि बाहेरून लोक फोन करत कसं काय होतं, आपली इकॉनॉमिक कंडिशन एकदम डाऊन झालेली होती. मला वाटतं आपल्या जो महिन्याभरातच फॉरेन एक्सचेंज राहिलं होतं. आपण
आपलं गोल्ड जे आहे आपण पॉन करायला चाललो होतो. म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन खूप बेकार होती. पॉलिटिकली आपली स्टेबिलिटी नव्हती. आपल्या नेबर्स होते, जसे बांगलादेश आपल्याबरोबर होतं, पाकिस्तान ऑफकोर्स नसणारच, श्रीलंका पण तेव्हा वॉर सुरूच होतं. या सगळ्या गोष्टी जर धरल्या तर आपली स्थिती बेकार होती. आणि तेव्हा त्याचा फायदा घेऊनच जनरल झियाउल हकने प्लॅन केलं होतं ऑपरेशन टोपॅक. आणि जे काही नंतर झालं 90, 91, 92 मध्ये काश्मीरमध्ये ऑपरेशन टोपॅकचा पुढचा हिस्सा होता. तर ही कंडिशन खूप भयावह होती. मग आपण असं पाहिजे की आता बघितल्यावर की आपल्याला अशी कंडिशन आपल्या याच्यात परत यायला नको. बाहेरचे देश आपल्या विरुद्ध अशा कारवाया करतच राहतील, कारण की सध्या आपला देश आहे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होत आहे, मिलिटरीली स्ट्रॉंग आहे, आपण रिफॉर्म्स करत आहे, आपल्या जे इंडस्ट्री स्ट्रॉंग होत आहे, आपले नेव्ही स्ट्रॉंग होत आहे, आपल्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्याला प्रतिष्ठा मिळत आहे. मग जेव्हा असं काय होतं तेव्हा आपल्याला मागे ओढणारे खूप असतात. मग मागं कसं ओढायचं? तर एक्सटर्नल अग्रेशन करणं एवढं सोपं नाही आहे. तर बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, जसं आता जैविक युद्धच म्हटलं तरी चालेल. कोविड-19 एका प्रकारचे जैविक युद्धच होतं. अशा गोष्टी होऊ शकतात. पण याचं पूर्ण जगाला, आपल्याला जसं पर्टिक्युलर झालेलं नाही, पण आपल्या विरुद्ध काय करते आपल्याला तयार राहायला पाहिजे. मग जेव्हा बाहेरचं एक्सटर्नल अग्रेशन जर होत नाही, चिनी बंधूवर आपले स्कर्मिशेस झाले, डोकलामला झालं, गलवानला झालं, या गोष्टी थोड्या थोड्या होत राहतील, पण फुल फ्लेज वॉर शक्यता कमी आहे. मग आतून कसं पोखरायचं? तर आतून पोखरणं म्हणजे जे आता मी सांगितलं टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करणं, ते भारतातलेच लोक आहेत त्यांनाच भारताच्या देशाच्या विरुद्ध करणं. फॉर एक्झाम्पल, आपण आपला एक देश आहे, आपण नेशन, आपल्या देशाच्या प्रती आपला राष्ट्रभाव आहे, प्रेमभाव आहे, तो कसा कमी करायला पाहिजे. तर मला असं म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि मला असं एक वाईट वाटतं की आपण आपल्या भारत देशाला, काही लोक म्हणतात की भारत तेरे तुकडे तुकडे होंगे, आणि आपण खुश होतो त्यामध्ये. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे मी माझे 40 वर्ष नोकरी केली सैन्यामध्ये, आणि मला कोणी सांगितलं की तुम्ही आपल्या भारताचे तुकडे तुकडे व्हा आणि लोक खुश असतील, तर हे मग आपण जातोय कुठं? हे बघायला पाहिजे. टीनेजर मुलांनो, आम्ही आमची बॅटिंग करून निघालो नाही, आता हे देश तुमच्या हातात आहे, आता तुम्हाला कुठे जायचंय ते बघायला लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग लिडरशिप असणं जरूरत आहे. जसं मी आधी सांगितलं की राजनीतिक शक्ती चांगली पाहिजे, स्ट्रॉंग लिडरशिप पाहिजे. हे तुमचं कर्तव्य, आणि तुम्हाला बघावं लागेल की स्ट्रॉंग लिडरशिप आपण कसं काय देऊ शकतो. दुसऱ्या गोष्टी आता बघाल काय होऊ शकतं पुढे. भारतात जसं सांगितलं की टेररिस्ट ऍक्टिव्हिटी कंट्रोलमध्ये आहे, आणि कंट्रोलमध्ये राहतील. जर ह्या गोष्टी आपण आज डिस्कस केल्या त्या जर फॉलो केल्या तर राहतील. पण याच्या पुढेही जाऊन समजा असे आपल्या भारतात असे 2-3 भाग केले, 2-3 ग्रुप्स केले की त्यामध्ये सिटीझन्स वॉर प्रकारे केलं, तर समजा मी सरळच सांगू शकतो तुम्हाला की जे काही झालं, कोणावर मी बोट ठेवत नाही की कोणावर असा अविश्वास ठेवत नाही, पण असं ते सीए वगैरे प्रकरण झालं तेव्हा हे व्हायला नको होतं. आपल्या देशात अशा गोष्टी व्हायला नको, याचे रिपरकशन जोरदार असतात. दुसरा, आपण 85-88च्या दरम्यान आपण पंजाबमध्ये एक्स्ट्रीमिझम अनुभवलंय, आणि स्पेशली आपल्या देशासाठी खूप वाईट गोष्ट होती, ती परत व्हायला नको. आणि काश्मीर आणि खालिस्तानी जे टेररिस्ट आहे, त्याला मी K2 म्हणतो, हे जर एकत्र झाले तर आपल्याला यापासून भरपूर धोका होऊ शकतो, आणि हे आपल्या कधीच फायद्याचे नाही. त्यामुळे आपल्या लोकांनी आपण असं केलं पाहिजे की ह्या गोष्टी परत होऊ द्यायला नको. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक प्रण बांधणं जरुरी आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही स्वतः ओटे खोसून यायला पाहिजे, आणि आपल्या मनात ठाम ठरवायला पाहिजे की असं व्हायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या याच्यात धर्माच्या प्रकरणावर विभाजन नको. पण असं आहे की सगळ्या धर्माच्या लोकांनी, मे बी हिंदू, मुस्लिम, सिख याचं आपण म्हटलं,
सगळ्या लोकांकडे आपलं भारत माझा देश आहे. त्यामध्ये तुम्ही बाकी काही करा, पण भारताचं जर काही नुकसान होईल ते मी कधीच होऊ देणार नाही. ह्या सगळ्यांनी प्रण केला पाहिजे. मग त्यामध्ये धर्म जाती वगैरे आणायचा प्रश्न आहे. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि शेवटी एकच सांगू शकतो की भारताला आपला जेव्हा सगळं काय होईल आणि एकत्र ठेवायला जे आपली सशस्त्र सेना आहे त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि एवढा विश्वास मी देऊ शकतो की हे आपले आर्म फोर्सेस आहेत ते नेहमी भारताला कधीच दगा देणार नाहीये. आणि जेव्हा जेव्हा गरज पडली कोणत्याही स्थितीत, बाहेरचे ॲग्रेशन असलं, इंटरनल टेररिझम असलं, या सगळ्या गोष्टीतल्या त्यापासून वाचवायला भारतीय आर्म फोर्स एकदम सक्षम आहे. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. आता किंबहुना एवढं सांगू इच्छितो की हे तुम्हाला जे काही तुम्ही त्यांना काम द्याल ते 200% सक्सेस करून दाखवतील. जय हिंद, जय भारत.